केलं. उस्मानाबादला चिटकून 6 किलोमीटर अंतरावर उपळा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी मी आलोय. बौद्ध समाजाच्या प्रमोद अवधूतेचं संशयास्पद हत्याकांड झालेलं आहे आणि पोलिसांनी त्याला आत्महत्याचं स्वरूप दिलेलं आहे. कुटुंबाकडून जी माहिती घेतली आणि काही फोटो बघितले त्याच्यावरून उघड दिसतंय की सगळा संशय निर्माण होतोय. आरोपी हा उच्च जातीचा आहे. त्याच्या शेतामध्ये प्रमोद गेल्या 10 महिन्यापासून सालगडी म्हणून काम करत होता आणि आपल्या वडिलांची तब्येत खराब आहे 4 दिवसापासून, म्हणून त्याला दवाखान्यात नेण्यासाठी तो कामावरून रजा घेऊन घरी राहिला होता आणि गावातल्या पोलीस पाटलांनी 4 दिवसांनी त्याच्या बापाला फोन केला आणि पोराला कामाला पाठव, नाहीतर त्या ठिकाणी पैसे परत दी, अशा पद्धतीचं एक धमकी वजा त्यांना बोलण्यात आलं. गरीब आहेत, कुणाला वाटतं सालानी राहावं, पण भूमीहीन आहेत, जमीन नाही, 18-20 दारिद्र्य आणि पोटाच्या खळगीसाठी संघर्ष वाट्याला आलेलं कुटुंब आहे. अतिशय ऍक्टिव्ह दिसणारा पोरगा 10वी शिकला आणि आईवडिलांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी शिक्षण सोडून त्याला सालगडी म्हणून काम करावं लागलं. हे गरिबीमुळे घडलं आणि या गरिबीची सगळी जाणीव आरोपीला आहे. त्यांच्या परिस्थितीची आहे, ते बौद्ध आहेत, अनुसूचित जातीचे आहेत, याची जाणीव आहे. म्हणून माज आणि मस्ती याच्यातून आमचा माणूस संपवलाय का, अशी सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण झाली. 12 तारखेला प्रमोद अवधूतेचं प्रेत त्याच्या शेतामध्ये, प्रमोदनी फाशी घेतली म्हणताय ना, मग फाशी घेतलेल्या स्थितीत प्रेत सापडलं नाही. प्रेत हे जमिनीवर पालत पडलेल्या अवस्थेत सापडलं. त्याच्या पायावर वन आहेत, त्याच्या छातीवर वन आहेत, त्याच्या डोक्यावर वन आहेत. त्या फोटोत ते दिसत आहेत, पण पोस्टमॉर्टम म्हणतंय की याला कुठंच मार लागलेला नाही, ही हँगिंग आहे. मी आता उस्मानाबादचे जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत, प्रमुख डीन यांना फोनवर बोललोय. त्यांनी धक्कादायक माहिती दिली की मला या प्रकरणाबद्दल कल्पना नाही. मग या खालच्या लोकांनी या प्रकरणात काय केलंय? अतिशय गडबडीत पोस्टमॉर्टम झालं, आरोपींनी लाकडं आणले आणि सगळ्यांनी मिळून त्याला जाळून टाकलं. त्याची सखोल चौकशी करायचं कोणालाही त्या ठिकाणी काही वाटलं नाही. मी डीवायएसपींना बोललो तर डीवायएसपी पण म्हणतायत की आम्ही स्टे स्ट्रॉंग दिला होता. ऐका, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ही अवस्था आहे. संशयास्पद मारलंय, त्याच्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्टचं कलम आहे आणि असं असताना 8 दिवसात टेबल जामीन झाली आहे, त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन. कसं लढायचं गरिबांनी, कसा न्याय मागायचा प्रमोदसाठी? त्याला माहित आहे हे गरीब आहेत, हे न्याय मागू शकत नाहीत. त्याची पवच आहे. राजकीय लोक त्याचे नातेवाईक आहेत, आमदार त्याचे नातेवाईक आहेत, वकील त्याचे नातेवाईक आहेत. कुटुंब मात्र फक्त एकटं आहे, गरीब आहे. आणि या गरीब कुटुंबाचा तरुण हिरावून घेतलेला आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. आणि नाव घातलं जातंय तो दारू पित होता. वडिलाला विचारलं दारू पित होता का, भावाला विचारलं दारूच पित नाही. गावातले पोरं सांगतायत तो दारूच पित नाही. तुम्ही हितच खोटं बोललात म्हणून त्या ठिकाणी संशय निर्माण झालाय. स्टोरी बनवायला लागले तुम्ही का? तर 4 दिवस कामाला आला नाही. कुणाला वाटतं या काळात मजुरी करावी, शेतात काम करावं, पण परिस्थिती म्हणून बिचारा प्रमोद
कुटुंबाचं सगळं वजं वाहत होता. आज हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडलंय. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि अशी घटना घडून स्थानिकचा आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मतासाठी आमच्या दारात फिरणारे एकही या उपळा गावात येऊन या कुटुंबाला भेटलेला नाही, त्यांचं सांत्वन केलेलं नाही, त्याला असणार आधार देण्याचं काम केलेलं नाही. आणि म्हणून गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ याच्यामध्ये एसपींना पण आवाहन करतोय, अटकपूर्व जामीन झाला कसा, काय खेळ झाला या केसमध्ये, आम्ही एकालाही सोडणार नाही. लक्षात ठेवा, प्रमोद अवधूतेचा जो काही घात झालेला आहे त्याच्यातल्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही, हा इशारा आहे. तात्काळ जामीन रद्द झाला पाहिजे, SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी दिली पाहिजे, 25 लाख रुपये ते 50 लाख रुपये सरकारने त्याची भरपाई दिली पाहिजे. आज हे कुटुंब कुणाच्या भरोश्यावर जागणार आहे? करता पोरगा गेला, एवढे सगळे लोक उघड्यावर पडलेत आणि त्याला 4 एकर जमीन सुद्धा समाज कल्याण विभागाने तात्काळ रिलीज केली पाहिजे, जे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये तरतूद आहे. किती निर्दयी झालंय उस्मानाबादचं समाज कल्याण. त्यांना उपळा गावचं प्रकरण नीट माहित सुद्धा नाही, त्यांना असणाऱ्या घरी तात्पुरती मदत दिली नाही, मजूर मेलाय, त्यांचं घर चालावं म्हणून काही त्याला तात्काळ मदतीची जी काही तरतूद आहे ती सुद्धा पूर्ण केली नाही. त्याच्यामुळे ही सगळी निर्दयी अवस्था या ठिकाणी सुरू झालेली आहे. आम्ही याच्यात कुणालाही पाठीशी घालू देणार नाही. मी उस्मानाबादच्या डीनला बोललोय, त्यांनी सांगितलंय थोड्या वेळात पोस्टमॉर्टम करणारे अधिकारी त्यांची मी मीटिंग लावून तुम्हाला कळवतो. डीवायएसपीनी दारू डिक्लेअर केली, वळ नाही डिक्लेअर केलं आणि आता म्हणतायत की आम्ही जामीन रद्द करण्यासाठी वर जाऊ. आता आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्या ठिकाणी आंदोलन करून आमच्या प्रमोदला न्याय देण्यासाठी या ठिकाणी लढू, असा इशारा देतो. भयानक आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि प्रमोद अवधूतेला संपून त्या ठिकाणी प्रकरण दडपलंय, एकदम दडपलंय. त्याला हळहळ करून त्याच्या अंगावर जे वळ आहेत ते वळच नाही म्हणतात. सगळ्यांनी बघितलेत वळ आहेत, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, मी सोशल मीडियात रिलीज करतो, बघा. आणि अशा पद्धतीने आमचे तरुण गाव कुसातले संपवले जात आहेत. गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. मी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देतोय, या 4 दिवसात या आरोपीला तडीपार करणे, जामीन रद्द करणे, अटक करणे, आत्महत्यास परवर्त नाही तर 302चं हे प्रकरण आहे, त्या अनुषंगाने SIT मार्फत CID मार्फत चौकशी करणे आणि हे जर नाही केलं तर 4 दिवसात जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या समोर मी स्वतः येऊन मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या ठिकाणी देतोय. त्याच दिवशी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे अशोक कसबे, जे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, धनंजय ओंबे जिल्हाध्यक्ष आहेत, यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण एवढा दबाव कुणाचा आहे? कोण राजकीय लोक दाबतायत, कोण नातेवाईक आहेत? हे सगळं 4 दिवसांनी ज्यावेळेस आम्ही धडकू त्यावेळेस मी सांगितल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी जाहीर करतो. सगळ्या लोकप्रतिनिधीला, अरे मजूर मेला हो, बांधकाम मजुराची काही नोंदणी वगैरे होती का? त्याची बी नोंद नाही. काय सालगाड्याला कवच काय? त्यांनी या मस्ताडलेल्या लोकांकडे मजबुरी म्हणून जगायचं, पण त्याची नोंदणी नसती, त्याला आधार नसतो, तो काम करून मेला तरी त्याला काही विमा नसतो, कुटुंब त्याचं एका दिवसात उघडं पाडणार, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार, कुटुंबाला काही मिळणार नाही, अशा अवस्था मजुरांची झालेली. त्याच्यामुळे त्याला मजुराच्या, बांधकाम मजुराच्या नोंद मध्ये घेऊन ते सगळे बेनिफिट या कुटुंबाला द्यावेत. आज मी कुटुंबाची भेट घेतली, अतिशय निरागस. हा प्रमोद शिकला असता तर पोलीस नाही तर फौजी झाला असता, पण काय करणार, वाट्याला गरिबी, वडिलांचा आजारपण आणि कमी वयात घराची जबाबदारी घेण्यासाठी या अशा गुंड लोकांकडे त्यांनी 10 महिने कसे काढले असतील? 4 दिवस आला नाही म्हणून उचलून नेऊन संपवला, त्यांनी 10 महिने कसे काढले असतील?
खूप हळहळ करून संपवलं की काय केलं याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे. तुम्ही प्रकरण दडपवणार या भावनेमध्ये राहू नका. कोणत्याही परिस्थितीत प्रमोदला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्या ठिकाणी वडील आहेत, घे पुढे घे, न्याय द्या. मग पुढे ना, उठ ना. माझ्या मुलाला न्याय द्यायला पाहिजे. काय झालं होतं सांग. उचलून नेलं आणि मारून टाकले माझ्या मुलाला. काय ताटावून बसता शिवाय दिले आणि उचलून शेताकडे नेऊन मारून टाकले. आणि परत तीच म्हणते दारू पिऊन जाऊ. आपला मुलगा दारू पित नव्हता. काय झालं. संध्याकाळी नेलं 10 वाजता नेलं आणि मग आता सारखा नेतय म्हणून आम्ही गप्प बसलाव. नेतय सारखंच असा करील म्हणून माहित का. नेलं ती नेलं न सकाळी आणि तीच सांगाय आला की तुमचं पोरग पडलंय, काय केलंय बघा. आता काय केलंय म्हणलं, आता एवढ्या दिवस काय नाही ना, आता कसं काय करील. मारलं आणि फाशी घेतलेला माणूस कसं असतंय, चेहरा त्याचा तोंड चांगलं आणि पालता झोपिवलाय. मग आता फाशी घेतलेला माणूस कसं पडत आहे. झाडाला लटकाला असता की झाडाला नाही, असा झोपिवला पालता खाली, पाय जुळल्यालं असं वाकडं तिकडं काय नाही. कशी फाशी घेतली म्हणायची. त्यांनी मारलं, वळ दिसला अंगावर. तेव्हा सगळ्यांनी पुन्हा हे केल्यावर पुन्हा आपण हे ठुलं मैत केलीच नाही. आणि मग गेला होता आणि तिकडं आम्ही उस्मानाबादला. मग तिथं बी होय होय केलं. काय कसला व्यापार फाडला कुणाच्या कधी आम्हाला माहित नाही. कचेरी कोर्ट आम्हाला तर माहितच नव्हतं. संध्याकाळी 10 वाजता निघतो. आवाज काढ मोठ्या बोल नको. मागं पुढं बघत होतं गाडीवर त्याला वाटलं होतं त्याला भीती वाटत होती. सांगितलंच नाही आम्हाला काही. काय काय